मिरज येथील तिरंगा चषक 15 वर्षाखालील आंतरजिल्हा स्पर्धेत युनायटेडला उपविजेतेपद. अंतिम सामन्यात पन्हाळ्याच्या संजीवन स्कूलकडून पराभव. ओम चव्हाण सर्वोत्कृष्ट बचावपटू. मिरज येथे झालेल्या तिरंगा चषक 15 वर्षाखालील आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेत गडिंग्लज येथील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलने उपविजेतेपद पटकावले. मिरजेच्या जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 12 संघांचा सहभाग होता. अंतिम सामन्यात पन्हाळ्याच्या संजीवन स्कूलने गडिंग्लज युनायटेडला 2-0 असे हरवून विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत गडिंग्लज युनायटेडचा खेळाडू ओम चव्हाण याला सर्वोत्कृष्ट बचावपटूचा बहुमान मिळाला. साखळी पद्धतीने झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गडिंग्लज युनायटेडने मिरजेच्या जॉन अकादमीचा 2-0 असा पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात नवोदित श्रीराज सरदेसाईने पहिला गोल केला, तर गोलरक्षक वीर पाटीलने फ्री किकरवर गोल करत विजय निश्चित केला. दुसऱ्या सामन्यात युनायटेडने सातारा पोलीस बॉईज अकादमीला 1-0 असे नमवले. प्रणित घोडकेने केलेला गोल निर्णायक ठरला. साखळी सामन्यात सर्वाधिक गुण मिळवत गडिंग्लज युनायटेडने उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत गडिंग्लज युनायटेडने मिरजेच्या ABPS अकादमीचा टाय ब्रेकरमध्ये 5-4 असा पराभव केला. निर्धारित वेळेत सामना 0-0 असा बरोबरीत होता. टाय ब्रेकरमध्ये दर्शन तरवाळ, वीर पाटील, सुमित पानोरी, सूरज पवार आणि श्रीराज सरदेसाई यांनी अचूक गोल नोंदवले. सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद, विलास देसाई, नरेंद्र देसाई, आसिफ सरवान यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांचा गौरव करण्यात आला. उपविजेत्या गडिंग्लज युनायटेड संघाला प्रशिक्षक दीपक कुप्पन्नावर आणि संघ व्यवस्थापन सागर पोवार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. उपविजेत्या संघात दर्शन तरवाळ, आकाश पोवार, वीर पाटील, समर्थ पवार, सूरज पवार, समर्थ शेडगे, सुमित पानोरी, सुमित पाटील, ओम चव्हाण, श्रीराज सरदेसाई, उत्कर्ष कांबळे, प्रवीण घोटके, परीक्षित निर्मळे, तनिष देसाई आणि वेदांत राऊत यांचा समावेश होता. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.